नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC प्रिलिम्स 2026च्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस आपण करतो आहोत. त्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 14 आज आपण बघूया. काय आहे प्रश्न क्रमांक 14? नाटकांचे लेखक सांगा. नाटकांचे लेखक सांगा. मॉडर्न महाराष्ट्र हा जो सेक्शन मी करतो त्याच्यातला हा प्रश्न आहे. आधुनिक महाराष्ट्र, मॉडर्न महाराष्ट्र. आणि मग आता याच्यामध्ये त्यांनी साहित्य जे काही आहे, आधुनिक महाराष्ट्रातलं साहित्य, याच्यावरचा हा प्रश्न विचारलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना वाटलं असेल की हा प्रश्न असा कसा काय विचारला. तर तुम्हाला मी एक सांगतो की पूर्वीचा जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता त्याच्यामध्ये जो GS1 होता तिथे कल्चर, महाराष्ट्र कल्चर असा एक टॉपिक होता. आणि मग तिथे महाराष्ट्रातलं साहित्य, महाराष्ट्राची संस्कृती यावरचे प्रश्न येत असत. तर त्याच्यातलाच हा भाग आहे. हा काही प्युअर लिटरेचर किंवा साहित्यामधला प्रश्न नाही. अशा पद्धतीने प्रश्न विचारणं ही आयोगाची परंपरा राहिलेली आहे. लक्षात येते. आता पुढचा भाग, हा प्रश्न जो आहे याला हॅश आलेला आहे. म्हणजे हा प्रश्न आयोगानं रद्द केलेला आहे. तो का रद्द केला हे आपण पुढे बघणारच आहोत. आन्सर जे आहे ते त्याचं पर्याय क्रमांक 3 असं असायला हवं होतं, पण इथे एक मायनर मिस्टेक त्यांच्याकडनं झाल्यामुळे त्यांनी तो प्रश्न रद्द केला. आता आपलं नेहमीचं ड्रिल जे आहे की सोर्सेस आहे ना, आपण येतोयच का की आम्हाला सोर्सेस पाहिजे सर. तर काही नाही, पुन्हा सोर्स नंबर 1 तेच आपलं स्टेट बोर्डाचं जुनं पुस्तक इयत्ता 12वी. हे पुस्तक मला फार आवडायचं. जेव्हा ओल्ड पॅटर्न होता ना तेव्हा अगदी 2015-16 पासून मी विद्यार्थ्यांना हे सांगत असे टेस्ट सिरीजला की हे पुस्तक वापरा. खूप प्रश्न म्हणजे वृत्तपत्रांविषयी असतील, कल्चरविषयी असतील, खूप प्रश्न या पुस्तकातनं यायचे. आणि त्याही वेळेला म्हणजे 2018, 19, 17 3-4 वर्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी हे ऐकलं ना ते पटकन पास होऊन निघून गेले. आणि नंतर कोविड नंतर 22, 23, 24मध्ये पण शेवटी तुम्हाला तेच करावं लागलं जे आम्ही त्यावेळेला सांगत होतो. त्यामुळे शिक्षकांचं आपल्याला आधी ऐकलं तर बरं असतं, नाहीतर नंतर आपल्याला ऐकावंच लागतं. तर वेळ दवडण्यापेक्षा आधी जे सोर्सेस आपण शिक्षक सांगतायत ना ते करायला पाहिजेत. हे पुस्तक आहे 12वीचं. याच्यातलं इथं मी फोटोग्राफ्स दिलेत बघा. पेज नंबर 25 जे आहे आणि पेज नंबर 26वरती आपल्याला महत्त्वाची नावं जी आहेत ती दिसतात. कुठलं नाव दिसतं आपल्याला बघा. विष्णू अमृत भावे यांचं सीता स्वयंवर जे आहे तिथून त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि इथे तुम्हाला मी झूम करून दाखवतो. हे बघा दिसत असेल. विनायक जनार्दन कीर्तने यांचे थोरले माधवराव पेशवे हे ऐतिहासिक नाटक निर्माण झाले. म्हणजे आपलं जी इकडची स्लाईड आहे तिकडे आपण जाऊया. कुठलं आहे? वि.ज. कीर्तने यांचं थोरले माधवराव पेशवे. याच्यासाठी कुठलंही आपल्याला लिटरेचरचं रीडिंग करावं लागत नव्हतं. हे आपल्याच स्टेट बोर्डाच्या पुस्तकातनं आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळं असं बोंबा मारण्याची काहीच गरज नाही आहे की हिस्ट्री खूप निसरड आहे, बापरे काय काय वाचावं लागेल. आपण आपल्या मनानं हे सगळं आभास तयार करतो की खूप काहीतरी आहे. नाही, हेच 2-3 पुस्तकं होती ज्याच्यात हे तुमचे 12-13 प्रश्न फिरत होते. वि.ज. कीर्तने हा जो काही पर्याय आहे, थोरले माधवराव पेशवे हा एक पर्याय आपल्याला या पुस्तकातनं क्लिअर होत होता. पुढे बघूया आणखी काय क्लिअर होतं. याच पुस्तकामध्ये पेज नंबर बघा 26वर जर आपण गेलो तर इथं लगेच 1920 ते 1950च्या कालखंडातील नाटकं त्यांनी म्हटलं आहे. आणि इथं म्हटलं आहे सन 1933मध्ये नाट्य मनवंतरच्या आंधळ्याच्या शाळेने रंगभूमीवर परिवर्तनाचे एक नवे पर्व आणले. एक नवे पर्व आणले. फक्त इथं चूक जी केली आहे स्टेट बोर्डामध्ये, त्यांनी लेखकाचं नाव जे आहे हे वा.वि. वर्तक असं दिलं आहे. वा.वि. वर्तक. इथं मी ते दुरुस्त केलं आहे. श्रीधर विनायक वर्तक असं लेखकाचं नाव आहे किंवा असं त्या नाटककारांचं नाव आहे. वि.वि. वर्तक यांनी आणखीनच मिस्टेक केली. म्हणजे त्यांनी वा.वि. वर्तक दिलं, यांनी वि.वि. वर्तक दिलं आणि खरं ते नाव आहे श्रीवि वर्तक. श्रीवि वर्तक. आणि लेखकाचं किंवा नाटककाराचं नावच चुकीचं दिल्यामुळे हा प्रश्न जो आहे तो हॅश झाला. आंधळ्याची शाळा हे जे आहे हे श्रीवि वर्तक आहे, तिथे वि.वि. वर्तक असं चुकून झाल्यामुळे त्यांनी त्या प्रश्नाला हॅश दिलेला आहे. खरं तर मला इतकं विशेष वाटलं की एवढ्या भगदडासारख्या जेव्हा चुका असतात तेव्हा आपला लोकसेवा आयोग त्या प्रश्नांना हॅश देत नाही.
त्याची दखल घेत नाही. मी स्वतः अनेकदा पत्र लिहिलेली आहेत. आणि जेव्हा केवळ इनिशियल्स बदलतात, म्हणजे व्ही केतकर आणि मग तिथे श्री केतकर बदलतं, तिथं आयोगाने ही दखल घेतली. तर हे फारच कौतुकास्पद खरं तर म्हणावं लागेल, पण हरकत नाही. सो वर्तक आणि निज कीर्तने या दोघांची नावं आपल्याला या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये मिळतात. आपलं काम भागतं. लक्षात येतंय? पुढे आणखी एक नाव आपल्याला कुठे मिळतं, जे आपलं ऑल टाईम फेवरेट पुस्तक आहे, महाराष्ट्राचा इतिहास, सतत जे आपण वापरतो 11वीचं. इथं तिसरं नाव आपल्याला मिळतं. कुणाचं? सौभद्र, अण्णासाहेब किर्लोस्करांचं संगीत सौभद्र, शाकुंतल आणि हे सगळ्यांची नावं इथं दिलेली आहे. पेज नंबर 132. म्हणजे तिसरं नाव जे आहे अण्णासाहेब किर्लोस्करांचं संगीत सौभद्र, या दोनच पुस्तकांमधून आपलं काम भागतं. जानकी नासकी फडके हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं पण नाही, एक्सपेक्टेड पण नाही. ह्या 2 पुस्तकातच होतं आणि एका याच्यामध्येच होतं. फक्त नाव जे आहे हे श्रीधर वी वर्तक असं न दिल्यामुळे हॅश आला आहे. पण हे जर तिथे दिलं असतं तर फक्त या 2 पुस्तकात होतं आणि अगदी छोटी पातळ पुस्तकं आहेत. लक्षात येतं? इतिहास अवघड नाही. तो तसा शिकला जात नाही आणि शिकवला जात नाही, म्हणून तो अवघड वाटतो. तो अवघड करून ठेवला आहे. आणि हे मी फार तळमळीने आणि प्रांजळपणे सांगतो. परीक्षेच्या 2 दिवस आधी, 1 आठवडा आधी हे जे काही प्रकार तुम्ही चालवलेत, की 18 तासात शिका सगळा इतिहास, 24 तासात शिका सगळं इकॉनॉमी, 12 तासात शिका सगळं भूगोल, हे प्रकार हे बंद करा. हे बघणं बंद करा. याच्यातनं काही हाताला येत नाही. असा इतिहास शिकला जात नाही. ही टेस्ट मॅच आहे. वर्षभर आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि स्टँडर्ड सोर्सेस जे आहेत ना ती करावी लागतात. असा इतिहास कोणी असं 10 तासात, मी जरी आलो, मला आमच्या ऑफिसला किती फोन येतात, ते शेळके सरांना सांगा ना जरा रॅपिड रिव्हिजन घ्यायला, मॅरेथॉन रिव्हिजन घ्यायला. मी सतत नकार देतोय. का? काही उपयोग आहे का? मी तिथे येऊन बोलायचं 10 तास, मलाच माहीत असलेलं काहीतरी बडबड करून निघून जायचं. परीक्षेला काय येतं, स्टँडर्ड सोर्सेस काय आहेत, ते तुमचे झाले आहेत का, त्याची रिव्हिजन तुमची झाली आहे का? आता मन शांत करून, मनन चिंतन करून, डोकं रिलॅक्स करून 2-3 दिवस आधीचा आठवडा घालायचं असतं. असं यूट्यूब बघत सर्फ करत घालवायचा नसतो. आणि म्हणूनच आपण याच्यापासून दुरावतो आणि काहीतरी मार्केटच्या मागे लागतो. इथे याची उत्तर होती. आणखी ऑल टाईम फेवरेट यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं तीच पुस्तकं मी तुम्हाला परत दाखवतोय. मी वेगळं पुस्तकच आणत नाही आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी. इथे सुद्धा आहे बघा, थोरले माधवराव पेशवे कीर्तने लिखित नाटक. म्हणजे इथे सुद्धा परत तेच आलेलं आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं, पूर्वीचं GS1चं जर मेन्सचे प्रश्न बघितले तर या चॅप्टरमधनं अनेक प्रश्न ते येत होते. आणि आता थोडंसं ज्याला आपण म्हणतो की नाही, काहींना असतंच की सर मला पाहिजेच आहे सोर्स, तर हे मराठी साहित्य जो मी शिकवतो त्याच्यामध्ये अगदी एलिमेंटरी मानलं जातं. म्हणजे आमची ABCD आहे ही प्रदक्षिणेचे हे 2 खंड. म्हणजे जसं आपण शाळा शिकायला सुरुवात करताना अबकडं शिकतो, ABCD शिकतो, तसं मराठी साहित्य अभ्यासायला लागताना आपण पहिल्यांदा हे प्रदक्षिणेचे 2 खंड, याच्यातला जो खंड पहिला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे वर्णन केलेलं आहे की विनायकराव कीर्तने यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असताना 20व्या वर्षी थोरले माधवराव पेशवे हे नाटक लिहिले. पेज नंबर 60. त्यानंतर पेज नंबर 75वर श्रीधर विनायक वर्तक यांनी नाट्य मन्वंतर या नावाने काही काळ गाजवला. वर्तकांचे आंधळ्यांची शाळा हे नाटक उच्च दर्जाचे होते. बाकी मग अण्णासाहेब किर्लोस्करांचं ते सगळं सौभद्र आणि ते दिलेलंच आहे या पुस्तकात. पण इथपर्यंत जाण्याची गरज नाही. सो लक्षात येतं आहे. पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो. मूळ मुद्दा स्टँडर्ड सोर्सेस, स्टेट बोर्ड आणि NCERT याच्यावर विश्वास ठेवा. त्याची वारंवार रिव्हिजन करा. पुढचा प्रश्न घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.